नमस्कार, मी डॉक्टर करिश्मा पाटील, MBBS MD कम्युनिटी मेडिसिन आणि न्यूट्रिशनिस्ट. मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक खास टॉपिक जो तुम्हाला नक्कीच आवडेल. ग्लोईंग स्किन हा शब्द आपण खूपदा ऐकतो सोशल मीडियावर, जाहिरातींमध्ये आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्ये. चमकदार आणि सुंदर स्किनवरती खूप भर दिला जातो. पण ही चमकदार आणि सुंदर स्किन येते कुठून? चला तर मग आज बघूया की ही ग्लोईंग स्किन कशी मिळवावी. सर्वप्रथम हे जाणून घेऊया की स्किनचा ग्लो कमी का होतो ते. त्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसं की अपुरी झोप, तणाव म्हणजे स्ट्रेस, त्यानंतर प्रदूषण, सतत सूर्यप्रकाशाशी संपर्क आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मोकिंगमुळेही तुमची स्किन खराब होऊ शकते आणि तिचा ग्लो कमी होतो. आता हे सर्व तर आपल्याला माहिती आहे, पण ही ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी नेमकं करायचं काय आहे? तर चला आता सांगते की ही ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी आपण काय खाणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या ताटात रंग हवे. मग तुम्ही म्हणाल रंग म्हणजे काय? रंग म्हणजे विविध रंगाची फळे आणि भाज्या, जसं की काकडी, गाजर, टमाटे, त्यानंतर बीट, पपई, आंबा, संत्री, मोसंबी. या सर्व गोष्टीतून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि हे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे जे स्किनचे नुकसान होते त्यापासून आपल्याला वाचवतात आणि त्वचेचे तारुण्य कायम ठेवतात. पण यासोबतच आणखीन एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जी मी नेहमी सांगत असते की प्रोटीन्स पुरेशा प्रमाणात घ्या. पण आता हे प्रोटीन्स कशासाठी हवे आहे? तर आजकाल कोलॅजिन नावाचा शब्द खूप चर्चेत आहे. तर कोलॅजिन हे असे प्रोटीन आहे जे तुमच्या त्वचेला टवटवीतपणा देतो, त्यानंतर इलॅस्टिसिटी देतो आणि त्याचबरोबर ते त्याला टाईटही ठेवतं. पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं शरीरातलं कोलॅजिन हे कमी होतं आणि मग चेहरा सुरकुतलेला दिसतो, निस्तेज दिसतो, सैल दिसतो. मग हे कोलॅजिन बनवण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? तर कोलॅजिन एक प्रोटीन असल्यामुळे आपल्या आहारात प्रोटीन इंटेक हा जास्त असायला पाहिजे. तर नेहमीप्रमाणे डाळी, अंडी, मासे, त्यानंतर चिकन, दूध, पनीर आणि कडधान्य यांचा समावेश असला पाहिजे. आणि हे कोलॅजिन बनण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी ची पण खूप आवश्यकता आहे. तर हे व्हिटॅमिन सी मिळते कशातून? तर हे आपल्याला मिळतं आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी यामधून. तर आता तुम्ही म्हणाल तुम्ही तर एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, हे खा, ते खा, ते खा, पण नेमकं खायचं कोणत्या फॉर्मॅटमध्ये? म्हणजेच आता आवळा घ्यायचा आहे तर आम्ही आवळा कँडी खायची का? ज्यूस प्यायचा आहे तर आम्ही टेट्रापॅक मधून ज्यूस घ्यायचा का? नाही, मुळीच नाही. टेट्रापॅकचा ज्यूस नाही, आपल्याला घरी बनवायचा आहे ज्यूस आणि त्याच्यात साखर ऍड करू नका, त्याच्याने एम्प्टी कॅलरीज वाढतील. स्किन ग्लो मिळवण्यासाठी आपण बरेचसे क्रीम्स वापरतो, सिरम्स लावतो, डेली स्किन केअर रुटीन फॉलो करतो, त्यानंतर ब्युटी ट्रीटमेंट्सही घेतो. पण आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसरतो, ते म्हणजे आहार. आहारातून जो पोषण स्किनला मिळणार आहे तो आपण सगळ्यात जास्त निग्लेक्ट करतो. आणि जेव्हा जेव्हा आपल्या शरीराला न्यूट्रिशन मिळत नाही तर सर्वात मोठा परिणाम हा आपल्या स्किनवर दिसून येतो. म्हणून आपल्याला न्यूट्रिशन हे मेंटेन करायचं आहे. आणि याचबरोबर महत्त्वाची आहे ती झोप. कारण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ज्या दिवशी झोप होत नाही दुसऱ्या दिवशी दिसतात डार्क सर्कल्स. तर त्यासाठी 8 तासाची पुरेशी झोप घ्या. आता यामध्ये मला एक गैरसमज तुमचा दूर करायचा आहे, तो म्हणजे एकच एक गोष्ट घेऊन किंवा एखादं सप्लिमेंट घेऊन दुसऱ्या दिवशी माझ्या स्किनवर ग्लो येईल का? तर मुळीच नाही. स्किनचा ग्लो टिकवण्यासाठी सातत्य हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी योग्य आहार, त्यानंतर पुरेसे प्रमाणात पाणी आणि नियमित व्यायाम हा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि यासाठीच आवश्यक आहे की एक्सटर्नल ब्युटी प्रोडक्ट सोबत इंटरनल न्यूट्रिशनही. त्यामुळे आहारावर फोकस करा आणि मग ग्लोईंग स्किन मिळवा.
आजकाल आपण कोरियन ग्लास स्किन बद्दल खूप काही ऐकत आहोत. आपल्याला खूप अट्रॅक्शन वाटतं, आपल्यालाही वाटतं की कोरियन लोकांसारखी आपली स्किन ग्लो करावी म्हणून. पण तसा ग्लो पॉसिबल आहे का? तर नाही. कारण आपले जेनेटिक्स हे त्यांच्यापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे जे आपल्याकडे नाही आहे त्यामागे धावण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यावर फोकस करा आणि ग्लोईंग स्किनसाठी नेहमी प्रयत्न करत राहा. आता आपण आहाराविषयी बोललो, नियमित व्यायामाविषयी बोललो आणि पुरेशा झोपेविषयी बोललो. पण आपण बाहेर जातो, सततचा सूर्यप्रकाश आणि त्यातून होणाऱ्या UVA आणि UVB रेजमुळे जे नुकसान होतंय स्किनचं, त्याच्यासाठी काय करावं? तर सनस्क्रीन हे खूप महत्त्वाचं आहे. कधीही घराच्या बाहेर निघण्याच्या 20 मिनिटं आधी सनस्क्रीन अप्लाय करा आणि तुम्ही 6 तासाच्या वर जर घराच्या बाहेर असतील तर ते रिअप्लाय करा. आजकाल स्किनचा ग्लो सर्वांनाच हवा आहे, मग तो पुरुष असो अथवा स्त्री. पण शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन की स्किनचा ग्लो हे बाहेरून लावलेल्या प्रोडक्ट्सने टिकत नाही, तर आतून मिळालेल्या पोषणाने टिकतो. त्यामुळे आहारामध्ये रंगीत भाज्या, प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स, पुरेसे पाणी आणि पुरेशी झोप, नियमित व्यायाम असेल तर तुमची स्किन ही नेहमीच टवटवीत दिसेल. या विषयासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा आम्हाला दिलेल्या ईमेल ID वरती मेल करा. आणि पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.